सुप्रभात मित्रांनो. पहिलं तर सॉरी, कारण की खूप दिवसापासून व्लॉग येत नव्हता. काही कामं होती त्याच्यामध्ये अडकलो होतो. व्लॉग बनवायचा टाईम नाही होत होता. 1-2 छोटेसे बाईट्स घेतलेले, बट ते मोठे तेवढे नव्हते की मी टाकू शकत होतो. तर आजपासून परत सुरुवात केलेली आहे ब्लॉगची. आजपासून आय होप रेग्युलर ब्लॉग येईल. आणि आज आपली अर्ली मॉर्निंग 5:30 रिपोर्टिंग आहे. आणि आज आपण चाललो आहे ढाका, म्हणजेच बांगलादेश. आपण आलेलो आहे एअरपोर्टला. आम्हाला इंटरनॅशनल फ्लाईटच्या आधी पासपोर्ट स्कॅन करायला लागतो. तर आता पासपोर्ट स्कॅन करायला चाललेलो आहे मी. पासपोर्ट स्कॅन करतो, त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो सगळी गोष्ट. गेटवर आलेलो आहे आता. आणि मी तुम्हाला आमचं विमान दाखवतो. हे बघा, हे आहे आपलं एअर इंडिया. बेसिकली एअर इंडिया ओन्स छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल टर्मिनल. गाईस, हे आहे आपलं एअर इंडियाचं एक टेक ऑफ, जर तुम्हाला दिसत असेल तर. आणि इथून लिफ्ट झालेलं आहे अँड इट्स इन एअर नाव. आलेलो आहे मी इकडे माझ्या आउटलेटवरती जे नवीन ओपन केले टेस्ट क्राफ्ट. हेच ते रिझन होतं ज्याच्यामुळे थोडे दिवस इनकन्सिस्टंट झालेलो व्लॉगवरती. आता एक ओपनिंग झालेलं आहे, 1 आठवडा झालेला आहे. तर आता मी परत कन्सिस्टंट व्हायचं बघतो आहे. तुम्हाला एक लुक देतो मी माझ्या आउटलेटचा. आणि डू विजिट, इट इज इन गोराई 3 नियर गोराई डेपो. इट्स अ फास्ट फूड आउटलेट and we serve burger, fries and pastas. आहे माझं आउटलेट टेस्ट क्राफ्ट. आणि हे आहे गोराई डेपो. आणि इथून आत येऊन सरळ आत आलं की लगेच लेफ्ट हँड साईडला आपल्याला आपलं आउटलेट टेस्ट क्राफ्ट असं दिसतं. आणि आपण त्याकडे एक छोटीशी सेटिंग पण केलेली आहे आपण. आणि हे काहीतरी सुंदर कॅफे टाईप लुक द्यायचं आहे. आणि आपल्याकडे फुल टाईम सॉंग्स हे ऑनच असतात.